महाराष्ट्राप्रमाणेच बिहारमध्ये विधानसभा निवडणूक फिक्स करण्याचा भाजपचा डाव आहे. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी गंभीर आरोप केले. निवडणूक फिक्सिंगचं सर्वात मोठं उदाहरण म्हणजे महाराष्ट्र विधानसभा निवडणूक, असं राहुल गांधींनी म्हटलंय. एका लेखातून राहुल गांधी यांनी हे गंभीर आरोप केलेत. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील मतांची टक्केवारी आणि सत्ताधाऱ्यांना मिळालेल्या जागांवरून राहुल गांधी यांच्याकडून हे सवाल उपस्थित करणार. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत हेराफेरी झाली आहे. राहुल गांधी यांनी सत्ताधाऱ्यांवर हे आरोप केले. महाराष्ट्राप्रमाणेच आता बिहारमध्येही हेराफेरी करून निवडणूक जिंकण्याचा भाजपचा डाव आहे, असंही राहुल गांधींनी म्हटलं. राहुल गांधींनी लिहिलेल्या लेखात नागपूर जिल्ह्यातील कामठी मतदारसंघातील मतांच्या आकडेवारीवरती यावेळी उल्लेख करण्यात आलेला आहे. फिक्सिंग करून महाराष्ट्र जिंकला, आता बिहारची वारी, असा आरोप आता विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केलाय. महाराष्ट्राप्रमाणेच बिहारमध्ये विधानसभा निवडणूक फिक्स करण्याचा भाजपचा डाव आहे, असं त्यांनी म्हटलं. या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्या सोबत होते. सुशांत, आपण पाहतोय राहुल गांधी यांनी सत्ताधारी भाजपवरती आरोप केलाय. महाराष्ट्राच्या निवडणुकीप्रमाणेच बिहारची निवडणूक सुद्धा फिक्स करण्याचा डाव आहे, असा आरोप राहुल गांधींनी केलाय. काय याबाबत सविस्तर माहिती? कारण राहुल गांधी सातत्याने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर सातत्याने विरोधक आरोप करत होते की फिक्सिंग झालेली आहे, बोगस मतदार असतील, भाजपने फिक्स करून एवढ्या जागा जिंकल्या, असा आरोप खरं तर विरोधक करत होते. मात्र आता स्वतः राहुल गांधी यांनी एक लेख लिहिलाय आणि या लेखामध्ये त्यांनी कशा पद्धतीने महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीदरम्यान फिक्सिंग झालेलं आहे हे सांगितलेलं आहे. त्यामध्ये त्यांनी नागपूरमधील कामठी मतदारसंघाचा देखील उल्लेख केलेला आहे. त्या ठिकाणी कशा पद्धतीने मतदान झालं आणि यामध्ये प्रामुख्याने असा उल्लेख आहे की त्यांनी 5 टप्पे सांगितले की कशा प्रकारे या संपूर्ण विधानसभा निवडणुकीदरम्यान फिक्स केलेलं होतं. आणि त्यांनी एक म्हटलंय की फिक्स करून एकदाच सामना जिंकता येतो, वारंवार जिंकता येत नाही, असं देखील त्यांनी या लेखामध्ये म्हटलंय. मात्र आपण जर बघितलं असेल तर राहुल गांधी यांनी जो आरोप केलाय त्या आरोपाला आता भाजपकडून काय उत्तर देण्यात येणार आहे. कारण आपण जर बघितलं असेल तर विधानसभा निवडणुकीत भाजपला सर्वाधिक जागा मिळालेल्या आहेत. विरोधी बाकावर विरोधी पक्षनेता बसू शकत नाही इतकं देखील संख्याबळ विरोधकांकडे नाहीये आणि याचमुळे कुठेतरी विरोधक जे आहेत ते आरोप करत असल्याचं भाजपनं म्हटलं होतं. मात्र आता राहुल गांधी यांनी जो लेख लिहिलाय त्या लेखानंतर आता भाजपचे आणि महायुतीचे नेते काय प्रतिक्रिया देतात हे बघणं महत्वाचं ठरणार आहे. मात्र राहुल गांधी यांनी खऱ्या अर्थाने काही मुद्दे जे आहेत ते अधोरेखित केलेले आहेत. त्यामध्ये त्यांनी म्हटलंय की ज्या भागांमध्ये ज्या मतदारसंघामध्ये भाजपला विजय हवा त्या ठिकाणी कशा पद्धतीने बोगस मतदान झालं, मतदान वाढलं, याचा उल्लेख त्यांनी प्रामुख्याने केलेला आहे. जो उल्लेख सातत्याने उद्धव ठाकरे असतील, विरोधी पक्षातील इतर नेते जे आहेत तो सातत्याने करत आहेत. आता राहुल गांधी यांनी लेख लिहिलाय. आता राहुल गांधी यांच्या लेखाने आणखी वादाला तोंड फुटलेलं आहे. अर्थात आता या राहुल गांधीच्या लेखाला भाजप आणि महायुती काय उत्तर देते हे बघणं महत्वाचं ठरणार आहे. कारण नक्कीच सुशांत आपल्याशी असाच जोडलेला. आपल्यासोबत भाजप नेते अतुल लोंढे, काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे आपल्याशी जोडलेले आहेत. आपण अतुलजी यांच्याकडे जाणार आहे. अतुलजी, खरं तर राहुल गांधी यांनी एक आरोप केलेला आहे सत्ताधारी भाजपवरती की महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुका ज्याप्रमाणे झाल्या त्याचप्रमाणे बिहारच्या निवडणुका सुद्धा फिक्स करण्याचा प्रयत्न सुरू आहे, असे आरोप केले. आपली यावरती काय पहिली प्रतिक्रिया? पुराव्यानिशी ठेवलेलं आहे. आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये पण केस टाकलेली आहे. निवडणूक आयोगाकडे आमचे रिप्रेझेंटेशन गेलेले आहे. निवडणूक आयोगाकडे सगळं आकड्यानिशी ठेवण्यात आलेलं आहे. आजपर्यंतच्या कुठल्याच निवडणुकीत लोकसभा टू लोकसभा 5 वर्षामध्ये जेवढे मतदार वाढले त्याच्यापेक्षा जास्त 5 महिन्यात लोकसभा टू विधानसभा वाढलेली नाहीये. स्वतः त्यांचंच फॅमिली प्लॅनिंग आणि हेल्थ डिपार्टमेंट केंद्र सरकारचं ते असं सांगतं की 18 वर्षावरील लोकसंख्या जी मतदान करू शकते ती महाराष्ट्रामध्ये 9,54,00,000 आहे. पण प्रत्यक्षामध्ये व्होटर लिस्टमध्ये 9,70,00,000 आहे. 38 लाख मतं वाढलीत. पहिल्यांदा 5 वर्षामध्ये 5 वर्षापेक्षा 5 महिन्यात जास्त मतदार वाढले. 5 वाजता नंतर 76 लाख मतदान झालं. 7.83% मतदान वाढलं. म्हणजे जे फायनल आकडा आला होता तो 58% आला होता, नंतर तो 55% गेला. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या कशा झाल्या हे सगळं मांडण्यात आलेलं आहे. आणि ते मांडण्यात आल्यानंतर ही निवडणूक आयोग जे आहे ते कुठल्याच गोष्टीला उत्तर देत नाही. कुठल्या आम्हाला पुरावे आम्ही मागितलेल्या गोष्टी देत नाहीत, सीसीटीव्ही फुटेज देत नाहीत, नंतर फॉर्म नंबर 20 अपलोड करत नाहीत, सरळ विधानसभा वाईज अपलोड करणं सुरू केलं. ते चोराच्या मनात चांदणं जे आहे ते आम्ही पकडलेलं आहे.
आणि त्याच पद्धतीनं सगळीकडे जे आहे हा करण्याचा प्रयत्न आहे. तेच मतदार तिकडे घेऊन जायचे. पश्चिम बंगालमध्ये पण आपण पाहिलं असेल की वोटर आयडी जे आहे, वोटर आयडी मध्ये कसे बदल करण्यात आले ते पकडले गेलेले आहे. तर मग निवडणूक आयोगावर टीका केल्यानंतर भाजपला काय एवढं असं वाटतं? भाजप का त्या निवडणूक आयोगाच्या बचावाकरता येते? भाजपने पण म्हटलं पाहिजे की पारदर्शक पद्धतीने निवडणुका झाल्या पाहिजे आणि हे सगळे पुरावे जे समोर ठेवलेले आहेत त्याचे आणि ज्या ज्या गोष्टी मागितलेल्या आहेत त्या गोष्टी देणं हे मॅन्डेटरी आहे निवडणूक आयोगाला. ते का लपवतं? हा महत्वाचा प्रश्न आहे याच्यामध्ये. निवडणुका चोरून जिंकायच्या आहे का? मग बंद करून टाका निवडणुका. अगदी. अतुलजी, एक महत्त्वाचा मुद्दा खरं तर राहुल गांधी यांनी लिहिलेल्या या लेखामध्ये नागपूर जिल्ह्यातील एका मतदारसंघाचा, कामठी मतदारसंघातील मतांच्या आकडेवारीचा उल्लेख करण्यात आला. याबद्दल आपली काय प्रतिक्रिया आहे? कामठी मतदारसंघाचं स्पष्टपणे दिसून आलेलं आहे की कशा पद्धतीनं मतदान चोरी झालेलं आहे, पकडल्या गेलेलं आहे ते. आणि ते आताच नाही आहे, तर त्याची प्रेस कॉन्फरन्स घेऊन सुद्धा पहिले सांगितलेलं आहे. हे निवडणूक आयोगाच्या समोर सुद्धा प्रत्यक्षामध्ये आणून देण्यात आलेलं आहे. पण कुठल्याही गोष्टीचे उत्तर द्यायचे नाही, हाच धंदा जो आहे हा धंदा त्यांनी सुरू केलेला आहे. पळतात, हे पाठ दाखवतात, उत्तर देत नाहीत, मागितलेल्या गोष्टी देत नाहीत जे त्यांना मॅन्डेटरी आहे निवडणूक आयोगाला. नक्कीच नक्कीच अतुलजी, खूप खूप धन्यवाद. आपण पुढारी न्यूजशी संवाद साधला त्याबद्दल. या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्यासोबत होते. सुशांतकडे मी पुन्हा जाणार आहे. सुशांत, आपण पाहतोय खरं तर अतुल लोंढे यांनी सुद्धा या संदर्भातली प्रतिक्रिया दिलेली आहे आणि काही मतदारसंघाचा उल्लेख सुद्धा केला आणि राहुल गांधी यांनी आता या निवडणुका फिक्स होत्या अशा आरोप केलेत. काय याबद्दलची अधिकची माहिती आहे? अगदी खरं आहे कारण आपण जर बघितलं असेल तर मगाशी मी म्हटल्याप्रमाणे ज्यावेळी विधानसभा निवडणुकीचे निकाल लागले त्यावेळेस काँग्रेसने एक पत्रकार परिषद घेतली होती की कशा पद्धतीने महाराष्ट्रात अचानकपणे मतदार वाढलेले आहेत. हे मतदार कोणत्या ठिकाणी वाढले? ज्या ठिकाणी भाजपला पूरक वातावरण आहे, पूरक मतदारसंघ जिथे भाजपला जागा जिंकायच्या आहेत त्या ठिकाणी बोगस मतदान झाल्याचा काँग्रेसचा आरोप होता त्यावेळी. आता राहुल गांधी यांनी देखील या लेखांमध्ये तेच म्हटलेलं आहे की जिथे भाजपला जागा जिंकायच्या होत्या त्याच भागात सर्वाधिक मतदान झालं आणि जास्तीचं मतदान झालं असा त्यांनी उल्लेख केला आहे. त्यामुळे त्यांनी अनेक मुद्दे सांगितलेत कशा पद्धतीने निवडणूक आयोगाचे अधिकारी बदलण्यात आले, स्वतःच्या सोयीनुसार कसे मतदारसंघांमध्ये अधिकारी ठेवण्यात आले याचा उल्लेख देखील त्यांनी या लेखामध्ये केला आहे. त्यामुळे आता राहुल गांधींनी लेखातून टीका केलेली आहे. आता त्याला भाजप आता काय उत्तर देते हे बघणं महत्त्वाचं आहे. मात्र भाजपकडून सातत्याने सांगण्यात आलं होतं की काँग्रेस ज्या वेळी पराभव काँग्रेसचा होतो त्या विरोधक अशाच पद्धतीने टीका करतात. नक्कीच सुशांत, आगामी काळात खरं तर राहुल गांधी यांच्या या आरोपांना भाजपकडून काय प्रत्युत्तर दिलं जातं हे पाहणं महत्त्वाचं आहे. खूप खूप धन्यवाद या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी.